Student, today we discuss law of parallelogram of vectors. तर सुरुवातीला काय म्हणलंय, अनदर geometrical method for adding two vectors is called as parallelogram law of vectors. Parallelogram law of vector addition which is stated as follows. म्हणजे तो जो लॉ आहे त्याचं स्टेटमेंट खाली दिलेलं आहे. तर हा जो लॉ आहे तो कशासाठी वापरतोय आपण? दोन व्हेक्टरची ॲडिशन करण्यासाठी हा लॉ वापरत असतो. अजून बऱ्याच मेथड्स आहेत पण त्यातली ही एक मेथड दिलेली आहे आपल्याला, तर त्याला म्हणलं आहे लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ व्हेक्टर्स. तर स्टेटमेंट काय दिलेलं आहे पहा, इफ टू व्हेक्टर्स ऑफ सेम टाईप. ह्याचा अर्थ काय, दोन व्हेक्टर आहेत जे सारख्याच क्वांटिटीसाठी वापरतोय आपण. म्हणजे व्हेक्टर पी हा फिगरमध्ये दाखवलं आहे पहा, व्हेक्टर पी. तर व्हेक्टर पी जर हा फोर्स क्वांटिटी रिप्रेझेंट करत असेल तर व्हेक्टर क्यू हा सुद्धा काय दाखवत असेल, फोर्स क्वांटिटीज दाखवत असेल. म्हणजे दोन्ही व्हेक्टर सेम टाईपचे आहेत, म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करत आहेत. ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉईंट, म्हणजे एकाच ठिकाणाहून दोन्ही व्हेक्टर ओरिजिन झाले आहेत, स्टार्ट झाले आहेत. ब्रॅकेटमध्ये म्हणले टेल्स म्हणजे याचा अर्थ काय, सेपुट. तर त्या व्हेक्टरचं जे काय शेवटचा पॉईंट आहे तो एकाच ठिकाणाहून स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे. आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू ॲडजसंट साईड ऑफ पॅरलोग्राम. म्हणजे हे दोन व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू ह्यांना स्वतःचं मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, आणि ते कशाचा वापर करून रिप्रेझेंट केलेले आहेत, टू ॲडजसंट साईड्स ऑफ पॅरलोग्राम. तर पॅरलोग्रामच्या दोन बाजूंचा वापर करून ते दाखवलेले आहेत. पुढं काय म्हणले, देअर रिझल्टंट व्हेक्टर, त्या दोघांचा व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यूचा रिझल्टंट व्हेक्टर इज गिव्हन इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय डायगोनल ऑफ पॅरलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट. म्हणजे व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू ह्या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट व्हेक्टर ज्याला स्वतःचं मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन आहे, तर तो कशाने दाखवला गेला आहे, डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. डायगोनल याचा अर्थ काय, कर्ण. डायगोनल ऑफ पॅरलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट. तर तो डायगोनल जो आहे पॅरलोग्रामचा तो सुद्धा त्याच पॉईंटनी, जिथून व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू स्टार्ट झालते तिथूनच तो सुद्धा स्टार्ट झालेला आहे. म्हणजे सगळे जे स्टार्ट झालेले व्हेक्टर आहेत ते ओ या ठिकाणाहून स्टार्ट झालेले आहेत. फिगरमध्ये ओ पॉईंट दाखवला आहे, जिथून व्हेक्टर पी स्टार्ट झाला आहे, जिथून व्हेक्टर क्यू स्टार्ट झाला आहे, आणि व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यूचा जो रिझल्टंट आहे तो व्हेक्टर आर आहे, तो सुद्धा ओ या ठिकाणापासूनच स्टार्ट झालेला आहे. ह्याचा अर्थ व्हेक्टर पी, व्हेक्टर क्यू आणि त्या दोघांचा रिझल्टंट व्हेक्टर आर स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉईंट. तर ही फिगर दाखवली आहे लॉ ऑफ पॅरलोग्रामसाठी. आता फिगरमध्ये काय म्हणले खाली पहा, इन फिगर व्हेक्टर ओ ए इज इक्वल टू व्हेक्टर पी. म्हणजे व्हेक्टर पी कशाच्या माध्यमाने दाखवला आहे, ओ ए या बाजूने दाखवला आहे पॅरलोग्रामच्या. अँड व्हेक्टर ओ बी इज इक्वल टू व्हेक्टर क्यू. म्हणजे व्हेक्टर क्यू हा कशाच्या माध्यमाने दाखवला आहे, ओ बी ह्या बाजूने दाखवला आहे. रिप्रेझेंट टू व्हेक्टर्स ओरिजिनेट फ्रॉम द पॉईंट ओ. तर हे व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू दोघंही कुठून ओरिजिन झालेत, स्टार्ट झालेले आहेत, ओ ह्या पॉईंटवरून स्टार्ट झालेले आहेत. इन्क्लाइन टू ईच अदर ॲट अँगल थिटा. तर दोघांमधला जो अँगल आहे तो किती आहे, थिटा एवढा आहे. इफ वी कम्प्लीट पॅरलोग्राम, जर आपण पूर्ण पॅरलोग्राम पूर्ण केला तर देन अकॉर्डिंग टू दिस लॉ डायगोनल ओ सी इज इक्वल टू व्हेक्टर आर रिप्रेझेंट रिझल्टंट व्हेक्टर. म्हणजे
आपण सुरुवातीला ओ ए ड्रॉ केला जो व्हेक्टर पी दाखवत असतो, नंतर ओ बी हा ड्रॉ केला जो व्हेक्टर क्यू दाखवतोय, आणि त्या दोघांचा रिझल्टंट दाखवण्यासाठी आपण हा पॅरलोग्राम पूर्ण केला. आता पॅरलोग्राम कोणता आहे? ओ ए सी बी हा पूर्ण पॅरलोग्राम आहे, आणि त्याचा ओ सी हा काय डायगोनल आहे, जो काय दाखवतोय? रिझल्टंट व्हेक्टर दाखवतोय, व्हेक्टर आर. रिझल्टंट व्हेक्टर आपण व्हेक्टर आरने दाखवलेला आहे. ठीक आहे. टू फाइंड मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर आर, म्हणजे आपल्याला व्हेक्टर आरचं काय फाइंड आउट करायचं आहे? मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड याचा अर्थ काय? किंमत. जर आपल्याला ह्या पॅरलोग्रामच्या डायगोनलची म्हणजेच रिझल्टंट व्हेक्टरची किंमत फाइंड आउट करण्यासाठी काय करा म्हणले त्यांनी? ड्रॉ करायचे? ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम सी टू रीच ओ ए. म्हणजे काय? आपण ह्या सी पॉईंटपासून ह्या ओ या लाईनवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. तर जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे तो डॉटेडने दाखवला आहे. तर काय आहे तो? सी डी. म्हणजे सी डी हा आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय ऑन ओ ए. तर ओ ए जी बाजू आहे ती थोडी वाढवली, आणि ती वाढवलेली बाजू म्हणजेच ए डी आहे. तर ए आणि डी हे कनेक्ट करायचे, आणि सी डी आपण ड्रॉ करतोय ओ एवर. ठीक आहे. तर इथं ए या ठिकाणी अँगल तयार झाला आहे. नंतर इकडं अल्फा तयार झालेला आहे. अल्फा म्हणजे काय आहे? ह्या आरनी पी व्हेक्टरशी जो अँगल तयार केला आहे तो आहे. आणि बीटा म्हणजे काय आहे? व्हेक्टर आरनी क्यू व्हेक्टरशी जो अँगल केला आहे तो आहे. ठीक आहे. तर काय म्हणत होतो आपण? ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम सी टू रीच ओ ए एक्सटेंडेड याचा अर्थ वाढवणे. ॲट डी. तर सी पॉईंटपासून डी पर्यंत एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. इन राईट अँगल ट्रँगल म्हणजे काटकोन त्रिकोण. तर कोणता काटकोन त्रिकोण तयार झाला? ओ डी सी. आता फिगरमध्ये पहा तुम्ही, कोणता होता? ओ डी सी. तर हा इकडं ओ आहे सुरुवातीला, जिथून सगळे व्हेक्टर चालू झालेत. ओ डी सी. तर हा काय तयार झाला? काटकोन त्रिकोण तयार झाला. कुठं काटकोन तयार होतोय? डी या ठिकाणी काटकोन तयार झाला आहे. 90 डिग्रीचा अँगल तयार झाला आहे. इन राईट अँगल ट्रँगल ओ डी सी बाय ॲप्लिकेशन बाय पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम वापरला. आता तुम्ही हे मी एक्सप्लेन करत असताना पुस्तक पुढं ठेवा, म्हणजे तुम्हाला पुस्तकातली फिगर आणि इथलं इक्वेशन कम्पेअर करता येईल. तर पायथागोरसचा थेरम वापरला ओ डी सी ह्या ट्रँगलसाठी. तर काय येईल? ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. फिगरमध्ये पहा, ओ सी स्क्वेअर म्हणजे हा कर्ण आहे, कर्णचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंचा वर्ग. इतर दोन बाजू म्हणजे कोणते? ओ डी आणि सी डी किंवा डी सी. ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. आता ओ डी हे कशाचं कॉम्बिनेशन आहे? ओ डी कशाचं पासून बनलेलं आहे? ओ ए प्लस ए डी. तर ओ डीच्या ऐवजी आपण काय घेतोय आता? ओ ए प्लस ए डी घेतोय, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तसाच, डी सी स्क्वेअर आहे तसाच घेतला. आता इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर ह्याचं एक्सपान्शन कशाचा वापर करून करायचं आहे? ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय असतो? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर त्याच्यानुसार त्याचं एक्सपान्शन केलं. ठीक आहे. नंतर पुढं काय म्हणलं आहे? इन राईट अँगल ट्रँगल ए डी सी. तर ए डी सी ह्या ट्रँगलमध्ये परत पायथागोरस वापरायचं आहे. तर ए डी सी हा एक छोटा ट्रँगल तयार झालेला आहे. तर तिथं डीच्या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन आहे, म्हणजे 90 डिग्रीचा कोन आहे म्हणल्यावर हा काय झाला? काटकोन त्रिकोण झाला. आता पायथागोरस काय सांगतो? कर्ण वर्ग बरोबर इतर दोन बाजूंचा वर्ग. आता कर्ण कोणता आहे ह्याच्यामध्ये? 90 डिग्रीच्या समोरची बाजू म्हणजे ए सी. ठीक आहे. तर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर किंवा सी डी स्क्वेअर. तर तेच तिथं म्हणले पहा, ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. म्हणजे वरच्या इक्वेशनमध्ये जिथं ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर आहे त्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो? आता ए सी स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजेच वरचं इक्वेशन कसं लिहिता येईल?
ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ओ ए इंटू ए डी प्लस वरच्या इक्वेशनमध्ये जिथं ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर होतं त्याच्याऐवजी आता काय लिहिलं ए सी स्क्वेअर लिहिलं ह्या वरच्या इक्वेशननुसार. आल्सो आता पुढं काय म्हणलं आहे ओ ए, तर फिगरमध्ये ओ ए म्हणजे काय व्हेक्टर पी आहे. नंतर ए सी, आता ए सी आणि ओ बी हे काय आहेत सेम आहेत कारण त्या समोरासमोरील बाजू आहेत. पॅरलोग्राममध्ये समोरासमोरील बाजू सेम असतात. तर ए सीची जी किंमत आहे तीच कुणाची असणार आहे ओ बीची. म्हणजे ओ बी हा जर क्यू असेल तर ए सीसुद्धा काय येणार आहे क्यू येणार आहे. म्हणून तिथं लिहिलं आहे ए सी इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू क्यू आणि ओ सी ए सी इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू क्यू आणि ओ सी म्हणजे काय आहे ह्या पॅरलोग्रामचा कर्ण आहे. ठीक आहे, डायगोनल आहे. म्हणजेच ओ सी इज इक्वल टू काय म्हणलं आहे आपण आर म्हणलेलं आहे. तर ते सिम्बॉल तिथं वापरले आपण. पुढं काय म्हणलं आहे इन ट्रँगल ए डी सी, तर हा जो छोटा ट्रँगल आहे ए डी सी त्याच्यामध्ये कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय असतो अपोजिट साईड अपॉन कॉस थिटा म्हणजे काय ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण. आता ह्याच्यामध्ये ए डी सी ट्रँगलमध्ये थिटाची लगतची बाजू कोणती आहे ए डी आणि कर्ण कोणता आहे ए सी. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू काय येईल ए डी अपॉन ए सी. देअरफॉर ए डी इज इक्वल टू ए सी कॉस थिटा. आता ए डीची ए सीची व्हॅल्यू किती आहे क्यू यू डी आहे. ठीक आहे, ए सीची व्हॅल्यू किती आहे क्यू. का तर ए सी ही कशाच्या समोरची बाजू आहे क्यू ओ बीच्या. ओ बीची व्हॅल्यू क्यू आहे म्हणून ए सीची सुद्धा क्यू आहे. तर काय म्हणलं तिथं ए डी इज इक्वल टू ए सी कॉस थिटा. तर ए सीची व्हॅल्यू क्यू आहे कॉस थिटा आहे तसाच. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय मिळालं ए डी इज इक्वल टू क्यू कॉस थिटा. आता हे जे आपण जे काय सगळे सिम्बॉल आहेत ते इक्वेशन 2.7मध्ये यूज करायचे. आता इक्वेशन 2.7मध्ये लेफ्ट हँड साईडला ओ सी स्क्वेअर आहे. तर ओ सी म्हणजे काय आहे आर. तर आरचा स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए म्हणजे पी, तर पीचा स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर शेवटी दिलं आहे पहा 2.7 इक्वेशनमध्ये ए सी स्क्वेअर. तर ए सी स्क्वेअर म्हणजे काय ए सी म्हणजे क्यू आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे क्यूचा स्क्वेअर लिहिला प्लस 2 ओ एच्या ऐवजी पी वापरला ए डीच्या ऐवजी काय वापरलं ए डीची व्हॅल्यू वापरली क्यू साइन थिटा. म्हणजेच आर स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थिटा. आता स्क्वेअर रूट घेतला म्हणजे आर इज इक्वल टू काय आलं अंडर स्क्वेअर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू कॉस थिटा. आता इथं आर म्हणजे काय आहे मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट व्हेक्टर आहे. तर हे जे इक्वेशन आहे 2.8 हे काय देतं आहे आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट व्हेक्टर. हे इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे. हे आपण प्रॉब्लेमसाठी सुद्धा यूज करत असतो. प्रॉब्लेम आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा. प्रॅक्टिकल ह्याच्यावर आहे आपलं. नंतर काय म्हणलं आहे टू फाइंड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट व्हेक्टर आर वी विल हॅव टू फाइंड अँगल अल्फा मेड बाय आर विथ पी. तर आपल्याला अल्फा फाइंड आउट करायचा आहे. अल्फा म्हणजे काय आहे फिगरमध्ये पहा. अल्फा म्हणजे काय आहे अँगल मेड बाय व्हेक्टर आर विथ व्हेक्टर पी. तर आपल्याला अल्फा फाइंड आउट करण्यासाठी पुढच्या स्टेप करावे लागतील. काय म्हणलं इन ट्रँगल ओ डी सी. तर ओ डी सी ट्रँगल घ्यायचा आहे. आता ओ डी सी म्हणजे हा मोठा पूर्ण ट्रँगल आहे ओ डी सी. तर त्याच्यात टॅन अल्फा घ्यायचा आहे. टॅन अल्फा म्हणजे काय समोरची बाजू भागिले लगतची बाजू. आता अल्फाची समोरची बाजू काय आहे डी सी आणि लगतची बाजू काय आहे ओ डी. पण ओ डी म्हणजे परत दोन कॉम्बिनेशन आहेत ओ ए प्लस ए डी. तर पहा काय म्हणलं आहे टॅन अल्फा इज इक्वल टू डी सी अपॉन ओ डी. डी सी आहे तसंच ठेवलं. ओ डी म्हणजे काय ओ ए प्लस ए डी. आता फ्रॉम फिगर साइन थिटा. आता साइन थिटा कशानुसार लिहितो आहे आपण हा जो छोटा ट्रँगल आहे
EDC, तर त्याच्यात साइन थिटा घेतोय. साइन थिटा म्हणजे काय, अपोजिट साईड आपण हायपोथिनियस, अपोजिट साईड काय आहे DC आणि हायपोथिनियस काय आहे AC. आता AC म्हणजेच काय Q. ठीक आहे, तर काय येईल, साइन थिटा इज इक्वल टू DC अपॉन AC. DC इज इक्वल टू AC साइन थिटा आणि AC म्हणजे Q आहे, म्हणजे DC इज इक्वल टू काय मिळालं, Q साइन थिटा. आणि वरती आपण ADचं इक्वेशन फाइंड आउट केलेलंच आहे, AD इज इक्वल टू Q कॉस थिटा. आता हे सगळं कुठे यूज करायचं आहे, 2.9 मध्ये यूज करायचं आहे. देअरफॉर टॅन अल्फा इज इक्वल टू DCची व्हॅल्यू किती आली, Q साइन थिटा डिवाइड बाय OA म्हणजे काय आहे, P आहे, प्लस ADची व्हॅल्यू किती आली ती Q कॉस थिटा, म्हणजेच टॅन अल्फा इज इक्वल टू Q साइन थिटा डिवाइड बाय P प्लस Q कॉस थिटा. आता अल्फा आहे तिथंच ठेवला, टॅन इक्वेशनच्या पलीकडे साईडला न्याला तर डिव्हाइड होईल, आणि तो जर परत वरती अंशस्थानी घेतला तर त्याला वाचताना कसं वाचायचं, टॅन इनव्हर्स. ठीक आहे, तर अल्फा इज इक्वल टू काय आलं, टॅन इनव्हर्स इन ब्रॅकेट Q साइन थिटा अपॉन P प्लस Q कॉस थिटा. तर हे 2.10 इक्वेशन काय दाखवतंय, इक्वेशन 2.10 गिव्ज अस डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर R. तर वेक्टर R ची डायरेक्शन आपण अल्फानी दाखवतोय, तर हे आपल्याला इक्वेशन अल्फासाठी मिळालं. तर हे सगळं आपण कशाच्या अंडर पाहिलं, लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ व्हेक्टर्स. म्हणजे दोन व्हेक्टरची ॲडिशन करायची असेल तर आपण हा लॉ ऑफ पॅरलोग्राम यूज करत असतो. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. आता हे सगळं जे आहे हे फिगरवरूनच आपण लिहितोय, फिगर जर समजली तरच आपल्याला हे इक्वेशन समजेल. तर फिगर व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं पाय तुम्हाला साइन थिटा काय कॅल्क्युलेट करता आला पाहिजे, कॉस थिटा आणि टॅन थिटा. तर साइन थिटा म्हणजे काय असतं, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोथिनियस. म्हणजेच काय, साइन थिटा बरोबर जो काय थिटा जिथं आपण दाखवला आहे त्याची विरुद्ध बाजू भागिले कर्ण. कॉस थिटा म्हणजे काय असतो, ॲडजसंट साईड अपॉन हायपोथिनियस. म्हणजेच काय, कॉस थिटा इज इक्वल टू जो थिटा आहे त्याची लगतची बाजू, ॲडजसंट साईड म्हणजे काय, लगतची बाजू भागिले कर्ण. आणि टॅन थिटा म्हणजे काय असतो, आता टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो. म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, म्हणजे विरुद्ध बाजू भागिले लगतची बाजू. तर त्याचा इथं आपण 3 वापर केलेला आहे ह्या इक्वेशनमध्ये. आणि त्याचबरोबर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा वापर केलेला आहे, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस बी स्क्वेअर. त्याचबरोबर पायथागोरसचा वापर केलेला आहे, म्हणजे इथं आपण साइन थिटा वापरतोय, कॉस थिटा वापरतोय, टॅन थिटा वापरतोय, पायथागोरस वापरतोय आणि ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे 5 नियम इथं आपण ह्याच्यात वापरलेले आहेत. ठीक आहे, तर हे 5 जर तुम्हाला येत असतील, महत्त्वाचं पायथागोरससुद्धा आला पाहिजे. ठीक आहे, बाकीचं नंतर पाहूया.